नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 8 डिसेंबर 2025। तेच काय ग्रोथ। आज आपण प्लॉट नंबर 3 मध्ये स्प्रेचं काम चालू आहे। बायोरिच अल्ट्रा सी मिक्स करून मारतोय आपण टरबूजला, भेंडीला, मोसंबीला। आजचा प्लॉटचे फळं कसा आहे, प्लॉट ऑर्गेनिकमध्येच ठेवला आहे आपण। म्हणजे हा जो युनिफॉर्म मधला मी प्लॉट म्हणतोय, हा मी तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करतोय। फळांची साईज दाखवायचा प्रयत्न करतोय का तुमच्याही लक्षात येईल का आजची ग्रोथ फळांची, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतोय। म्हणजे हा फळ पाहिल्यानंतर पूर्ण बेडवर घेतलेले आहेत आपण फळं, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल। या साईडलाही आहे, म्हणजे फुल माल त्याला म्हणतात, ग्रीनरी म्हणतात, हे पण दाखवायचा प्रयत्न करतो। आणि भेंडीची ग्रोथ दाखवतो। कॅमेरामनला मी सांगेल या साईडला पहा केवढे सुंदर फळ आहेत। म्हणजे आजच आपला साधारणतः 1 महिन्याचा आपण पिरियड घेऊ याला। आज 1 बिल्लाच्या वर अंतर, म्हणजे 1 फुटाच्या वर, आणि गोलाई तर माझ्या हातात बसतच नाहीये। म्हणजे आता तुम्हीच अंदाज करा की या फळाचं वजन किती असेल। अजून आपण 1 महिना याला ठेवणार आहे। मधली भेंडी आपण थोडं तण काढून घेतलं, त्याच्यामुळे तिलाही श्वास घ्यायला मोकळं झालं। बायोरिच अल्ट्रा सी आपण सोडतोय, स्प्रे चालू आहे। कॅमेरामनला नक्कीच सांगेल का या साईडला स्प्रे जो मारतायत तो दाखवावा। आणि एकच बायोरिच अल्ट्रा सी, दुसरं आपण काही देतच नाही आणि आपल्याला द्यायचंही नाही। उत्पन्न कमी आलं तरी एक्सेप्ट आहे, जास्त आलं तर अति आनंद। पहिला प्लॉट नंबर 1 मधलं तुम्हाला उत्पन्न दाखवलंच आहे। हा प्लॉट आपला साधारणतः अजून 1 महिना आपण धरून चालू, त्याच्यापर्यंत आता हे फळ पहा। म्हणजे प्रत्येक ठिकाणी झाडांची पत्त्यांची ग्रोथ पहा, म्हणजे केवढे सुंदर आहेत। तरी ह्या प्लॉटला थोडं 8 दिवस लेट झाला आपला स्प्रे करायला, कारण की इतरही कामं चालू आहेत। थोडीशी मॅन पॉवरची कमतरता भासते आपल्याला, म्हणून म्हटलं आज थोडासा प्लॉट साईडला चेंज करून आपण तुम्हाला इथं शूट करून दाखवू। आणि मोसंबीची ग्रोथ पहा। इकडे या साईडला मी सांगेल का हे पूर्ण फळं दाखवा। हा पूर्ण प्लॉट शूट करायचा प्रयत्न करतो आणि फळही दाखवायचा प्रयत्न करतो। आणि आता प्रत्येक वेळेस एकच चॅलेंज असतं आपल्याला, आणि बरेचसे कॉमेंट्सचं उत्तर येत राहतं। तरी आपण चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय का जेणेकरून शेतकऱ्यांनाही याचा फायदा व्हायला पाहिजे। 2 पैसे नक्कीच शेतकऱ्याचे वाचायला पाहिजे, प्रोडक्शन पण त्याचं चांगलं यायला पाहिजे। आता हा महिन्याभरानंतर किती उत्पन्न येतं, काय येतं, हा पण याच्यामध्ये दाखवणार आहे। आजची तारखेची ग्रोथ खरंच सुंदर आहे। आणि झाडं जरी पाहिले, झाडं पहा तुम्ही किती सुंदर आहेत। म्हणजे मोसंबीच्या झाडांनाही या माध्यमातून ट्रीटमेंट व्यवस्थित मिळते। आणि हाय डेन्सिटी लागवड आहेच आपली, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो। आणि हा प्लॉट युनिफॉर्ममध्ये, याच्यापासून मला भरपूर अपेक्षा आहे का वो चांगला पैसा येईल, कारण की टरबुजांचे भाव पण सुंदर आहेत यावर्षी। फळांना सर्वांनाच भाव चांगले आहेत। तरी आपण या साईडचा दाखवायचा प्रयत्न करतो। म्हणजे ग्रोथ लगेच लक्षात येते। फळांची साईज पाहिल्यानंतर किती पडलेले आहेत, भरपूर माल आहे। किती टन येतो तो पण आपण दाखवायचा प्रयत्न करू। आता या साईडला अजून 1 महिना तर हा बगीचा राहणारच आहे। कुठे कुठे मला काही झाडं वाळलेले दिसत आहेत, कारण की इथं रानडुकरांचंही थोडंसं मला कोरलेलं दिसलं। या साईडलाही मी दाखवायचा प्रयत्न करतो। या साईडला दाखवा का फळं छान आहेत। काही काही 2-3 ठिकाणी मला रानडुकरांनी कोरलेलं दिसून राहिलं। तरी आम्ही जाळी लावलेली आहे, पण 2-3 ठिकाणी आपली जाळी ब्रेक झालेली आहे। ते आज उद्यामध्ये आपण पूर्ण वापस दाबायचा प्रयत्न करू। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा। काही तुमचे विचार सुझाव असतील कॉमेंटच्या माध्यमातून द्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा। याच्यात काय काय प्रोग्रेस होऊन राहिली हे वेळोवेळी मी दाखवणारच आहे। काय नुकसान होतंय तेही दाखवणार आहे। तरी आज एवढंच बोलतो आणि माझा व्हिडिओ बंद करतो। नमस्कार।